नमस्कार ताईनो, आर टी ओनली यूट्यूब चॅनलवर त्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याद्वारे एक अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रक काढण्यात आले। त्या वेळापत्रकानुसार कोणते काम कोणत्या वेळेस करायचं आणि किती काम कोणत्या वेळेस करायचं सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। बघा ताईनो, अंगणवाडीमध्ये 2 तास कामकाज वाढ करण्यात आली। आता आपल्याला सविस्तर बघायचं आहे कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं आणि किती वेळ काम करायचं ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे। दिनांक 11/11/2024ला हा वेळापत्रक आला होता। तो वेळापत्रक आपल्याला सविस्तर बघायचं आहे। चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू। व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अनुक्रमणिका, कामकाजाचे तपशील, निर्धारित वेळ आणि एकूण कालावधी। आता कोणत्या कामाला किती वेळ द्यायचा आणि कोणत्या वेळेस काम करायचं आणि किती मिनिटं काम करायचं ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे। 1 नंबर बघा, अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे। किती वाजता असेल कामकाजाचे तपशील? अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे सकाळी 9:15 ते सकाळी 9:30 पर्यंत तुम्हाला निर्धारित वेळेत अंगणवाडी ओपन करायचं आहे। एकूण कालावधी किती असेल? 15 मिनिटं असेल। 15 मिनिटात तुम्हाला जे करायचं आहे अंगणवाडी ओपन करायचं आहे आणि तुम्हाला तयारीसुद्धा करायची आहे। 2 नंबरचा आहे पूर्वशालेय शिक्षण। पूर्वशालेय शिक्षण कोणत्या वेळेस करायचं आहे? निर्धारित वेळ 9:30 ते 10:30 पर्यंत तुम्हाला पूर्वशालेय शिक्षणचं काम करायचं आहे। किती मिनिटं असेल? 60 मिनिटं म्हणजे 1 तास। तिसरा मुद्दा आहे बघा, अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळच्या नाश्ता वाटप। अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळच्या नाश्ता वाटप किती वाजता करायचं आहे? निर्धारित वेळ 10:30 ते 10:45 पर्यंत तुम्हाला हे नाश्ता द्यायचं आहे। यावेळेस तुम्हाला सकाळचा नाश्ता वाटप करायचं आहे। किती मिनिटं आहे एकूण? तर 15 मिनिटं तुम्हाला हे काम करायचं आहे। सकाळचं नाश्ता वाटप करायचं आहे 15 मिनिटं। नंतर तुम्हाला चौथा पॉईंट आहे पूर्वशालेय शिक्षण 10:45 दुपारी 12-12:30 पर्यंत तुम्हाला पूर्वशालेय शिक्षण हे काम करायचं आहे। एकूण किती मिनिटं काम करायचं आहे तुम्हाला? 105 मिनिटं तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे। 5वा पॉईंट आहे बघा, अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप। आता अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप कोणत्या वेळेस करायचं? तुम्हाला 12:30 ते 1 वाजेपर्यंत तुम्हाला गरम ताजा आहार वाटप करायचं आहे। किती मिनिटं? 30 मिनिटापर्यंत तुम्हाला 30 मिनिटामध्ये हे काम तुम्हाला कंप्लीट करायचं आहे। 6वा पॉईंट आहे अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसे पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी तुम्हाला किती वाजता करायचे? तुम्हाला दुपारी 1 ते 1:45 पर्यंत तुम्हाला पोषण ट्रॅकवरती नोंदी अद्ययावत करायचं आहे तुम्हाला। तर किती वेळ करायचं आहे तुम्हाला? 45 मिनिटं। एकूण 45 मिनिटं तुम्हाला पोषण ट्रॅकवरती रेकॉर्ड लिहिणे तसं पोषण आहार ट्रॅकरचं नोंदी अद्ययावत करणे हे 45 मिनिटामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे। 7वा मुद्दा आहे बघा, संदर्भ सेवा। आता संदर्भ सेवा किती वाजता असेल? 1:45 ते दुपारी 2:15 पर्यंत तुम्हाला संदर्भ सेवाचं काम करायचं निर्धारित वेळेत आणि एकूण किती मिनिटं तुम्हाला काम करायचं? 30 मिनिटं काम करायचं आहे। 8वा पॉईंट आहे बघा, 8वा पॉईंट गृहबेटी गरोदर महिला, स्तनदामाता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन, समुपदेशन इत्यादी विविध सेवापक्रम तुम्हाला कोणत्या वेळेस करायचं आहे? 2:15 ते 3:45 पर्यंत तुम्हाला गृहबेटी गरोदर महिला, स्तनदामाता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन, समुपदेश इत्यादी विविध सेवा तुम्हाला 2:15 ते दुपारी 3:45 पर्यंत तुम्हाला हे काम करायचं आहे। एकूण किती वेळ काम करायचं आहे? 90 मिनिटं। एकूण 90 मिनिटं या प्रकारे तुम्हाला काम करायचं आहे। ताईनो, हा वेळापत्रक 11/11/2024ला जारी करण्यात आले महिला बाल विकास विभागाकडून। तर यानुसार तुम्हाला कामकाजाचे तपशील, निर्धारित वेळ आणि एकूण कालावधी म्हणजे किती मिनिटं बघा, कोणत्या कामाला कोणत्या वेळेस काम करायचं आणि
एकूण किती कालावधीमध्ये काम करायचं आहे, 15 मिनटं, 60 मिनटं, 105, 30, 45, 30, 90 असे आपण सर्व पाहिलं. आता एकूण टोटल किती मिनटं होणार आहे तर बघा 390 मिनटं तुम्हाला दिवसात काम करायचं आहे. ताईनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तुम्हाला हा अंगणवाडी वेळापत्रक तुम्हाला समजले असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.